आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता बाबा समजा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. तुम्हाला परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना साईक ही प्रार्थना मी आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. तर यशायामध्ये 48 अध्याय 1 ते 22 वचन आपण घेऊया. यशाया 48:1 हे याकोबाच्या घराणे. आता याकोबाला एक घराण दिलेलं, तुम्हाला एक घराण आहे, मला एक घराण आहे ना. तर त्याने कसे याकोबाच्या घराण्या हे आहे तुला इस्रायल हे एक नाव आहे. आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वर जेव्हा एक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत चिन्ह चमत्कार करत असते तेव्हा एक नाव दिलं जाते. म्हणून त्याला काय सांगितले, तुला हे नाव तू यहूदाच्या घरातून तू निघालायस, तू परमेश्वराच्या नामाची तू शपथ वाहतोस व इस्रायलच्या देवाचे स्तवन करीतो पण व सत्याने. हालेलुया. आपण अनेक लोक प्रार्थनेने जीवन जगणारे लोक आहेत आणि येतात जातात, परंतु देवाची स्तुती करतात ते खऱ्या मनाने करत नाही. हालेलुया. आपण देवाच्या वचनाचं शिक्षणाचा नियमाचा आणि मार्गाचा जो अनुभव घेत असतो तो देवाला पहिल्यांदा ती प्रार्थना आवडली पाहिजे. हालेलुया. आणि जर देवाची स्तुती तुम्ही करता ते खऱ्या मनाने करता ते देवाला आवडते का त्या दृष्टीचा अनुभव घ्यावा लागते. हालेलुया. आणि जर आपण देवाच्या वचनात आहोत किंवा त्याच्या शिक्षणात आहोत किंवा त्याच्या नियमामध्ये जर आहे तर देव आपल्याला याच परिस्थितीमध्ये पुढे नेणार. हालेलुया. पण जर देवाच्या वचनानुसार नाही, शिक्षणानुसार नाही किंवा नियमानुसार नाही तर कुठेतरी आपण कमजोर दिसणार. परमेश्वर आहे. त्या जीवित परमेश्वराचे आम्ही आश्रय धरतात किंवा त्याची स्तुती करतात किंवा त्याचे गौरव करतात, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद प्राप्त होते. हालेलुया. आणि हा जो आशीर्वाद आहे तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो उपयोगी येणार आहे. आज आपल्यामध्ये प्रार्थना करतो परंतु ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचते की नाही ते पण पहिले शिक्षण घेतलं पाहिजे. हालेलुया. शैतान आहे, शैतान अनेक लोकांना फसवायचं काम करणार, अनेक लोकांना सतावायचं काम करणार, ते कामच शैतानाचा. हालेलुया. म्हणून मी कधी तुम्हाला इथे पण सांगतो की प्रार्थनेत असताना बोलायचं नाही कुणाशी, बरोबर, कोणाचा संवाद असं कोणाच्या द्वारे शैतान कुठे कार्य करेल ते तुम्हाला सुद्धा कळून देईल. हालेलुया. परमेश्वराने दिलेल्या मार्गानुसार जर आपलं जीवन मजबूत आहे तो पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार आहे. हालेलुया. कारण देवाने आपल्यावर जर त्याची कृपा केलेली आहे की त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे ना, आपण त्या विश्वासात आले, त्याच्या आज्ञेत जर आहे तर आपल्या प्रत्येकाला परमेश्वर सर्व प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मी मागीच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, त्या मी कळविल्या. आता आपण प्रत्येकाला सांगून ठेवतो किंवा बोलतो प्रकटीकरण 12:12 सैतान आपला काळ थोडा आहे, तो सावध राहतो, तो माकडे आलेला आहे. हालेलुया. आणि हा शैतान अनेक व्यक्तीच्या पाठीमागे, आजपर्यंत आमच्या पाठीमागे. हालेलुया. एक शिकायचं आहे की देव ज्या माणसाला निवडतो ना त्याला सगळ्या गोष्टी पहिल्या कळवतो, पण जेव्हा व्यक्तिमत्व जर कळवलेल्या गोष्टी आज्ञा किंवा नियमात बसलं नाही तो शैतान त्याला कव्हर करतो. बरोबर. हालेलुया. सगळ्या व्यक्तीला. म्हणून आज अनेक लोक येशू पासून दूर चालले, त्याला कारण हेच आहे कारण तो शैतान आला. हालेलुया. आपण काय वाटते की मी येशू पासून दुरावलं तर माझ्या जिंदगीमध्ये सगळं मिळेल?
नाही. हा अंत आपला जवळ आहे. जर तुम्ही एचेकेल 48 अध्याय वाचला तर तुम्हाला भरपूर कळेल आणि 47 अध्याय वाचला तर भरपूर गोष्टी समजतील. हालेलुया. परंतु आपल्याला ह्या एशियाच्या गोष्टी घ्या. काय तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचेच नाही जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला देवाच्या वचनाचं पालन करावं लागते आणि तो आपल्याला ओळखतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. मी मला 139 अध्यायामध्ये मी सरळ सांगतो की तुमचे बसणे उठणे निजणे जाणते. अरे शैतान कुठून कार्य करेल कोणत्याच व्यक्तीला कळून देत नाही किंवा देणार. मेन जो आहे तो मेन पवित्र आत्मा. आपण जर देवाच्या शिक्षणात, वचनात आणि नियमामध्ये जर मजबूत असेल तर पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणून आज अनेक लोक येशूपासून दूर होत चालले. अनेक लोक दूर होतात. मी काहीच बोलत नाही. कोणाला कुठे जायचं त्याने जावं, लवकर पळा. फायदे तुमचे. ही खेळ नाही. मूळ असते ना, मूळ हे झाडाला आधार. मूळ पहिल्यांदा शिकायचं. कारण मी माझ्या इतक्या वर्षाची माझे कार्याचा स्टडी अभ्यास आहे की जेवढे माझ्या जोडीला होते हळूहळू गेली. काय दुनिया सोडून गेली, कुठे गेले ते मी नाही सांगू शकत. ज्यांना ज्यांना मी बोलत होतो ते ऐकले नाही, परंतु काही निमित्तामुळे हळूहळू निघून गेले. तर हे जे शिक्षण आहे ते आपल्या सगळ्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे घ्यायचं की ही जी हाक आहे योहान 3:3 पाठ करायचं. ही नव्याचा जन्म होतो आणि याच्यानंतर तुम्हाला दुसरा जन्म आहे तो अधोलोक. इथून बाहेर गेल्यानंतर अधोलोकाचे दरवाजे खुलले जात असतात. येशूच्या काळामध्ये पण योहान 6:60 पासून दिलेली 6 शिष्याने श्वास घेतला. आपण काय शिकायचं आहे माहिती? कोणी बडकावी आत्मा असतो ना त्यापासून सावध राहायचं. तो बऱ्याच लोकांना खेचत. बाकी परिणाम काय होणार? शैतानच पकडला. शैतान पकडला हर एक लोकांना पकडतो तो. कारण तो आलाच जीव घेण्यासाठी, माणसाचा घात करणार. तो आलेला आमच्या घरामध्ये गुडघे टेकल्याने प्रार्थना केली आणि येशूला सांगितलं हे काय? रक्षक दूत आहे. आणि मग सांगितलं हे बघ. सांगितलं उद्या सकाळी बघ ठणठणीत आणि देवाने सगळ्यांना ठणठणी दाखवलं ना. रिटर्न येईल म्हणून मी त्यांना सांगितलं. कधी रिटर्न आलेलं असते ना त्या टाइमाला एक ते कंटिन्यू 15 ते प्रार्थना वाढवायचं. नसेल ते थोड्या वेळात शब्द द्यायचं, थांबायचं. जास्त धावणे मारायचं, थांबायचं. थांबून जास्त प्रार्थना करतायचं. मग नाही नसेल तर कधी कधी असं असते ना हे रिटर्न फील लोक 11-24 पहिल्यापेक्षा वाईट असणार. आपलं मन फ्री. मी नेहमी लोकांना सांगतो, प्रत्येक व्यक्तीला सांगतो, जेव्हा इलेक्ट्रिक आहे तेवढी पहा. पहिलं काही शब्दात बोलण्यात विचारात खाली करा. कधी बसणार नाही, कधी येणार पण नाही तुमच्यासोबत. हे परमेश्वराचे नियम आहे. आणि जेवढं आपण खाली होतो बघा तेव्हा त्याला बसायला जागा नाही. लोक 11-24 पण प्रार्थना पण सोडतो. तेव्हा दूर होतं तर अनेक लोकांच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे प्रार्थना बाजूला जगाच्या गोष्टी पाठीमागे म्हणून लोक प्रार्थना सोडून जात असतात. मोह, त्याला फक्त मोह भेटतात. हे शरीर देव वासना आत्म्य विरुद्ध हे जीवन आहे. म्हणून या कार्यामध्ये जाम सत्य आहे की माझ्यापासून कोणाला त्रास होईल. मार्ग 9:42 तर मला खोल समुद्र टाकणं हिताच आहे. म्हणून मी अशा कोणत्या गोष्टी लोकांपुढे तुम्हाला त्रास होईल असं करत. आम्हाला त्रास झाला आणि मला गिफ्ट मिळते. मी नेहमी सांगतो लोकांना निजा करायचं करू शकतं, बोलायचं तर बोलू शकतं, काय करायचं करू. कारण मला तेवढं दान मिळते. कारण हे शरीर त्याचं आहे, हे माझं नाही. मी जगात होतो तेव्हा मला वाटत होतं हे माझं आहे, हे आता माझं नाही. आणि काही असलं तर पहिलं प्रभूला विचारतो आणि प्रभूने म्हटलं हे होय तर होयच होते, तिकडे नाही. फार कठीण परिस्थिती. मला पवित्र आत्मा सांगते तू घरीच
घरीच हालेलुया. आणि शेवट प्रवचन देऊन मी आलो. हालेलुया. आणि माझा रस्ता देवाने असा क्लिअर केलेला होता की त्या रस्त्याला ट्रॉफिकच नाही. आणि मोठी देवळीच्या बाजूच्या रस्त्यातून गाडी आपोआप फिरत होती. आणि मी सरळ प्रभूच्या राज्यात पोहोचलो. हालेलुया. समस्या येतील. अरे बघा, हे आपलं शरीर नाही, हे सगळं त्याचं आहे म्हणून सर्व भिस्त त्याच्यावर आहे. म्हणून मी आमच्या मुलांना पण मुलीला हेच सांगते, प्रार्थना करत बसा, बरोबर करू नका. कारण तो तिकडेच पॉईंट घेतो. जेव्हा आपण देवाचा जरासा जर अपमान केला असेल ना, तिकडे तो शिरला. जुदाचे विचार त्या पैशाच्या नाण्यावर होते, 30 नाणे. त्याचे विचार त्याने विश्वासघात केला आणि ताटात हात घातला, घास घेतला, ताबोटोब शैताना. म्हणजे मोह आहे तिथे शैतान लक्षात. हर चीज मध्ये पवित्र आत्मा, प्रीतीचा, सामर्थ्याचा, ज्ञानाचा, वर्धनाचा शैतान आहे, पण तुम्हाला समजणार नाही. एक माणूस माणसाला ओळखू शकत नाही तर माणूस शैतानाला काय ओळखतो? कारण ऑलरेडी शैतान सगळ्यांनी माणसाच्या आतमध्ये बरोबर ठेवलेलं आहे. आचार विचार आपले चांगले नसतात. मला एवढं माहिती आहे की येशूपासून दूर होतात ते फार मोठ्या प्रसंगात लोकांच्या जीवनात भविष्यात पडतात. अनेक लोक सावध राहा, प्रत्येक व्यक्तीने सावध राहा, कारण वेळ आपली नाही. शब्दाचा विचार जर केला तर पुढे समजेल तुम्हाला. घ्या वचन 5. म्हणून हे बघू, कामापूर्वी तुला बनविले, ते घडवण्याच्या पूर्वीच तुला विधित केले, नाहीतर तू म्हणाला असतास की माझ्या बुद्धीने ते केले, माझ्या कोणी बुद्धीच्या हातेने व माझ्या ओठी बुद्धीच्या हातेने ते झाले. आपण कधी कधी हा प्रश्न करतो की मी ह्या देवाने माझ्या जीवनाचे वर्तन, त्या देवाचे जीवित परमेश्वर आहे, त्याच्याशिवाय आपल्याला जीवन दिसत नाही. आणि जीवित परमेश्वर जीवन देण्याचं काम करते. नवीन जीवन, आपल्या जीवनाचा जो परिणाम आहे तो फार महत्वाचा आहे. हालेलुया. तर मी अनेक लोकांना बघत असतो. हालेलुया. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये दुष्ट आत्मा येतो, गळा पकडण्याचं काम करतो. मग मी त्यांना सांगतो, तुम्ही 12च्या नंतरची पहिली प्रार्थना सुरू करा आणि जास्त करून गुडघे टेकून प्रार्थना करायची. गुडघ्याला घाबरतो शैतान, गुडघ्यालाच घाबरतो, बाकी कशाला घाबरत नाही. तुमची गुडघ्याची प्रार्थना असेल ना तर तुम्हाला कधीच त्रास नाही. पण त्यावेळेला तुमचेच गुडघे बंद करून ठेवतो. हालेलुया. मी पवित्र आत्मा, मी भिंतीवर बघतो नाही तर स्वर्गाकडे बघतो. जर पण मी भिंतीवर बघणार, मला दर्शन नाही तिथपर्यंत बघणार. आणि दर्शन तिकडे दर्शन आलं, ताबडतोब सांगणार. हालेलुया. की धन्यवाद परमेश्वर, तूच तो खरा माझा दाखला. दर्शन घ्या, देवाची पूर्ण दर्शन घ्या. हे शैतान आहे. अरे येशू बरोबर शैतान होता. हालेलुया. तुमच्या बरोबर पण शैतान. मग तुम्ही कोणाचं ऐकणार? शैतानाचं ऐकणार का देवाचं ऐकणार? सगळ्यांनी बरोबर ठेवलंय तर काय विचार बोलणार की देवाचं ऐकणार? तोच तो प्रॉब्लेम आहे आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. कारण देवाबरोबर राहायला आवडत. हे शरीर नाशवंत आहे, लक्षात ठेवा. या शरीरावर जास्त विचारधारा करू नका. आत्म्याच्या गोष्टीकडे विचार करा आणि चांगलं डोक्यात ठेवा, वाईट नका ठेवा. तो कव्हर करतो. तू ऐकलेलं आहे. हे सर्व पहा. हे कबूल करायला नव्हतं काय? आतापासून आज तुम्हाला काही माहिती नाही, कधी ऐकलं नाही, अशा गोष्टी आम्ही तुम्हाला घडवतो किंवा शिकवतो तर सांगतो, पण तुम्हाला त्या समजत नाही. हा प्रश्न परमेश्वराने तेच दिलेला. एकदा ज्या व्यक्तीला परमेश्वर निवडतो तो त्याच्या निवडण्याप्रमाणे चालणार. तुम्ही त्याला निवडू शकत नाही. परमेश्वराने मला जेव्हा निवडलं तर तुम्हाला सांगून निवडलं नाही, तर तुम्हाला शिकवण्यासाठी परमेश्वराने मला निवडलं. आणि योहान 6:44
पित्याची इच्छा झाली आणि तुम्ही इकडे यावे, शिकावे आणि हे शिकून दुसऱ्यांना शिकू. बाकी कोणतं शिक्षण नाही. शिक्षणाचा उल्लेख काय केला जातो, नियमाचं पालन काय केलं जातं. सगळ्यात महत्व शिक्षण आहे ते पापापासून दूर होणं. देवापासून दूर नाही सांगितलं, पापापासून दूर हो. आपण देवापासून दूर होतो आणि आपण स्वतः दुसऱ्याच्या सांगण्यावर चॉईस करायला बघतो की याला दान जास्त आहे, त्याला दान जास्त आहे. हालेलुया. त्याचं कार्य मस्त आहे, त्याचं कार्य मस्त आहे. हालेलुया. तुम्हाला तो सैतान शिकवतो आणि त्याचमुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात संकटात सापडता. आपल्याला शिकायचं आहे. भडकवा आत्मा हर व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरले हर एक व्यक्तीच्या पाठीमागे. मग तुम्ही काय करणार, त्या गोष्टीचं ऐकणार. अरे मी तुम्हाला जर एक एक व्यक्तीच्या गोष्टी दाखवल्या ना तर तुमच्याकडे ताकद आहे का ऐकायला. काय आत्मे असतात, आत्म्याचं दान आहे का आपल्याकडे, कोणाचं आहे का आत्म्याचं दान असेल ते मला सांगा ना, मी बोलतो तुमच्याशी. आत्म्याचं दान कोणाला बोलून दाखवत नाही, समजून दाखवत. कोणता आत्मा काय आहे. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 पासून वचन दिलेलं आहे. प्रत्येक आत्म्याची पारख कर. योहान 4:24 मध्ये येशू ख्रिस्तानं या पापी या स्त्रीच्या आत्म्याचं परिवर्तन केलेलं आहे. तिच्या जिंदगीची जी घागर होती तिने तिकडे सोडली, पापाची घागर बदलली तिने सोडली. कारण तिच्या जीवनात येशूने सरळ सरळ सांगितलं हे मी तू आहे. सत्याचं शिक्षण घ्यायला ना फार कठीण झालं. ये अनेक गोष्टीच्या वचनाचा पालन करत असेल तर त्याला देवाचं जाणीव सत्य कळते. काही गोष्टी अशा आहेत देव हर एक माणसाविषयी जाणतो. आपण त्याची निर्मिती आहे ना. आपल्या जिंदगीचा 1 सेकंदापासून तर वर्षापर्यंत सर्व ऍग्रीमेंट ठेवलेलं आहे. तुम्ही किती वर्ष देवाबरोबर राहणार आहे, किती वर्ष सैतानाबरोबर राहणार, किती वर्ष स्वर्गात जाणार आहे, किती वर्ष अधोलोकात राहणार आहे येशू येईपर्यंत. हे संपूर्ण चित्र तुम्हाला पूर्णपणे परमेश्वरच्या वचनाप्रमाणे जोडायचं. ज्या वेळेला सैतान आपल्या जीवनात कार्य करतो तेव्हा बुद्धी भस्म करते. लक्षात ठेवा, तुमची बुद्धी काम नाही करत, त्याची बुद्धी काम करेल. त्याच्याद्वारे तुम्हाला पाप करायला, कार्य करायला, नाश करायला तो प्रेरणा देतो. म्हणून पौलाने सांगितले रोमकरात 7:15-17 वचन, मी काय करतो मलाच कळत नाही. ते शैतानी शक्तीचे पावर आहे ते म्हणजे पाप. मला काय कळत नाही. योहान 8:32 सत्य जेव्हा तुला समजेल सत्य तुला बंधनातून मुक्त करेल. जो याकोब म्हणजे इस्रायल. आज आपण इस्रायलच्या गोष्टीचा अनुभव घेत आहे. लोकांना काही नाहीये. लोकांनी बायबल वाचलं नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर बायबल वाचा. जवळपास 6 महिने संपले. 3.5 वर्षाचा काळ आहे इस्रायलच्या युद्धामध्ये. 3.5 वर्ष, 1260 दिवस. इस्रायल जे परमेश्वरच्या दृष्टीने सर्वात महान ज्ञानी व्यक्ती, जगामध्ये सगळ्यात ज्ञानी ते म्हणजे इस्रायल. परमेश्वरच्या बुद्धीवर चालणार, सत्य प्रामाणिक जीवन जगणार. मी आज असंच प्रार्थना करत होतो काही वर्षानंतर हे मोबाईल, तुमचं टीव्ही, तुमचं इंटरनेट सगळे मेट होणार. काही वर्षामध्ये तुम्ही बघा. कारण या जगामध्ये येस व्यक्ती एवढी म्हणतात त्यांना. सगळ्या सायंटिस्ट लोक तेच आहे, ज्ञानी. त्यांच्या हातात सर्व हक्क आहे. हे जे तुम्ही बघतात नाही सगळं काही चाललेलं आहे आणि ते बायबलच्या नियमानुसार आहे. आणि इस्रायलमध्ये मुलगा जन्माला आला, थोडासा वयामध्ये आला तर पहिलं त्याला मिलिटरीचं शिक्षण ट्रेनिंग दिलं जाते. आज तुम्हाला माहिती अनेक देशातले इस्रायलमध्ये पुन्हा लढाईसाठी येत आहे. या जगामधल्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, ते सॉफ्टवेअर वगैरे बनवलेले आहेत, ते कोणी केलेलं त्यांनी सगळं बंद होणार आहे. तुमची बुद्धी काम करणार. तर मी प्रभूकडे प्रार्थना करत होता तर प्रभूच्या गोष्टी काही मला मिळाल्या की त्या असं आहे, शक्यता कोणाला शिकवायचं ते शिकवते, नसेल ते नाही शिकले तरी वांधा नाही. पण तुला मी एक उदाहरण देतो, तू जे काम करायला लावलेलं आहे ते त्यांना शिकव, तेव्हा त्यांची बुद्धी व्यवस्थित राहील.
आता मी काय काम करायला लावले तुम्हाला माहितीये कॅम्प्युटर इंजिनिअरिंग काय करायला नाही, मोबाईल सॉफ्टवेअर बनवायला लावले, गाडीचे पार्ट झाडं लावायला, निसर्गाबरोबर राहा हे त्यांना शिकव. खाणारं झाड, नोकरी बंद झाली खाता येत नाही पण ही नोकरी बंद होणार नाही, फळं खाता येते. खरं सांगतो आजच्या प्रार्थनेमध्ये मला देवाने त्या गोष्टी दाखवल्या आणि त्यावर मी शिकवत होता की ह्याच्यामध्ये माणसाचं मन लागल, पूर्ण लागेल. या मोबाईल मध्ये मन नाही चालत नाही. तो पहिला सांगते सतानाचं प्रत्येक गोष्टीचं मुश्किल नाशोच करतो, कधीच कोणाचा फायदा होत नाही. म्हणून पुढील काळ जो आहे फार खतरनाक आहे. मला फक्त तुमच्यामध्ये एवढं सांगा, मोबाईल वाला माणूस आहे तो दिवसातून 50 वेळा मोबाईलकडे लक्ष देत नसेल ते मला सांगा. 50% सांगतो, 100% नाही सांगितलं. दिवसातून 50 वेळा हाताला मुंगे येतील पण याला सोडणार नाही. एक बाळ हातात धरलं ते खाली खेळून दे, त्याला जाऊ दे पण याला नाही सोडणार. सोडती बोलणार नाही, कारण मला माहितीये त्यांनी तोंड बंद ठेवलेले आणि काही वर्षात तुम्हाला मी सांगतो काही वर्षात हे जर घडलं नाही तर विचार हे सगळं बंद होतं. ही बायबल वाचायला सुरुवात करा. आकाश पेत्र म्हणते लयात जाणार आहे. कुणाचा शोध करत चालला तुम्ही? येशूचा शोध करा. मध्ये 7:31. जर हे शोध केला असेल तर तुम्ही समाधानी व्यक्ती आहे. कारण बघा बायबलच्या नियमानुसार एजिकेल तुम्ही वाचलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळेल. प्रकटीकरण वाचलं तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळेल. कारण बायबल मध्ये बऱ्याच मुद्दे दिले, चाकऱ्याच्या गोष्टी पुस्तकांमध्ये लिहिलेल्या आहेत. हालेलुया. बऱ्याच गोष्टी आहेत बायबल जुना करारामध्ये, बऱ्याच गोष्टी आहेत की इस्रायला बाबतीत दिलेल्या आहे, युद्धा बाबतीत दिलेल्या आहे आणि इराण त्याच्या पाठीमागे आहे. बरोबर. सगळ्यांना शेवटी युद्धामध्ये इस्रायलचाच युद्ध, कारण त्यांच्या पलीकडे कोणाचंच चालणार नाही, कोणाचंच चालणार नाही. कारण जीवित देवाचा तो हात आहे, जिवंत देवाचा तो हात आहे. बायबल आधारित जीवन बघा, हे आधारित जीवन. तो पाणी येतो की नाही? येतो का पाणी? कुठून येते? हालेलुया. मी 47 अध्याय 47 अध्याय किती? मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तो पहा मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. पाण्याचा झरा कुठून चाललाय? हा, तो पूर्वेकडे चाललाय ना. बायबल मध्ये लिहिले की नाही लिहिले? त्याच्यावर वचन द्यायचं. तो मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. ती दक्षिण बाजू आहे ना, वेदीच्या खाली आहे का नाही? वेदीवर आहे ना. त्या दक्षिणेकडून पाणी काय चालला? पूर्वेकडे. बायबल समजून घ्या, मग माणसाला सगळं समजता येईल. हालेलुया. हालेलुया. तर आपल्याला स्वतः परमेश्वरच्या वचनानुसार चालायचं आहे आणि जे बायबल काय सांगते तेच घेऊन पुढे जायचं. बाकी काही बोलू नका, कारण माणसात भरवसा ठेवू. तुम्हाला सत्य ज्या दिवशी समजत येईल ना, खरं काय ना खोटं काय, पण तेवढे आपण देवाबरोबर असतील तेव्हा माहिती का नाही देवाची लोक येत आहेत. आणि ते सैतानाच्या लोकांना सांगतात हा देवाचा माणूस आहे, तर शेवटला फार मुश्किल होईल. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वरच्या दयाळू आपण सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणारे सर्वांना आशीर्वाद कर. सर्व मंत्री लोक, आमदार, सर्व पोलीस लोक भेटेल प्रभूचा आशीर्वाद कर. तुमच्या वचनानुसार सर्वांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.